एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। या घडीची मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसपटे कुटुंबियांचं सांत्वन केलं। मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे हिने राहत्या घरी गळफास लावून घेतला होता आणि आत्महत्या केली होती। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसपटे कुटुंबियांच्या पुण्यातल्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली। वैष्णवी ही कसपटे कुटुंबाची कन्या। आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी कसपटे कुटुंबानं एकनाथ शिंदेंकडे केली। आरोपी हगवणे कुटुंबियांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे सरकारचे प्रयत्न असतील आणि कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी यावेळी कसपटे कुटुंबाला दिलं आहे। कसपटे कुटुंबाच्या घरी एकनाथ शिंदे गेले त्यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या सोबत होते। नीलम गोरे त्यांच्या सोबत होत्या। अजून काही महत्त्वाचे नेते त्यांच्या सोबत होते। कसपटे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलेलं आहे शिंदेंनी आणि त्यांना आश्वस्त केलेलं आहे की कुणालाही सोडलं जाणार नाही, सगळ्यांना कठोर शिक्षा केली जाईल। आज दिघे साहेब असते तर त्यांनी या नराधमाला काय शिक्षा दिली असती ती आज आम्ही तुमच्या तेच बघतोय आणि तुम्ही हे खरंच करून दाखवा। साहेब आज दिघे साहेब असते तर त्यांनी या नराधमाला काय शिक्षा दिली असती ती आज आम्ही तुमच्या तेच बघतोय आणि तुम्ही हे खरंच करून दाखवा। यामध्ये जे कोणी दोषी असतील ते कोणी असले तरी सुद्धा कोणी सुटणार नाही। कठोर कारवाई होईल। पुन्हा अशा प्रकारची दुर्घटना पुनरावृत्ती होऊ नये किंवा करण्याचं धाडस होऊ नये अशा प्रकारची कडक कारवाई होईल।